फ्लाईटवर जायचं आहे ना? चंद्रपूरच्या बाहेर चाललोय. कुठे? आष्टीला. संसार टिकवणं हे फक्त बाईच्या हातात असतं. ताणलं की तुटतं आणि सोडलं की सुटतं. तू आलीस, त्याला समजावलंस तर त्याचा हा गोंधळ थांबेल आणि मुख्य म्हणजे माझी आणि त्याची ओळख होईल. मला तुझ्याशी खोटं बोलायचं नाही, पण प्लीज मला फोन करत जाऊ नकोस. हर्षवर्धन भोसले त्या हिरोईनला घेऊन आष्टीला गेला होता. आधी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोल ना. तुझं आणि हर्षदाचं काही बिनसलंय का? ती काही म्हणाली का तुला? अशा गोष्टी सांगाव्या लागत नाहीत आधी. अरे आपल्या घराच्या भिंतीला साधी चीर पडली तरी आपल्या नजरेतून सुटत नाही. ते तर तुमच्या रिलेशनशिपला तडा गेलाय, मग मला कळणार नाही? तुमचं एकमेकांशी वागणं बोलणं बदललंय. काय झालंय? तसं काही नाही घेऊन आधी मला असं वाटलं होतं की या घरात जर कोणी त्याच्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करत असेल तर तो तू आहेस. आणि आज तूच माझ्यापासून काही गोष्टी लपवतोयस. हर्षदाने सगळं सांगितलंय मला. वहिनी तसं काहीही नाहीये. ती उगाच संशय घेते माझ्यावर. मला माहितीये तिने स्वतः माझ्यासमोर कबूल केलं की ती तुझ्यावर उगाच संशय घेते म्हणून. पण आधी मग अशा वेळेला तू तिला समजून घ्यायला हवंस ना. ती तुझ्याविषयी खूप पॉझिटिव्ह आहे म्हणून ती अशी वागते. पण तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आधी. मग माझं नाहीये तिच्यावर? वहिनी, प्रेमाबरोबर एकमेकांमध्ये विश्वासही असावा लागतो. अरे तिचा तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये आधी, पण तिच्या मनात एक प्रकारची भीती आहे तुला गमावून बसण्याची. म्हणून ती अशी वागते. म्हणजे लहानपणी जर आपलं खेळणं दुसऱ्याने घेतलं तर आपल्याला कसा राग येतो, तसंच अशा वेळेला तू तिला समजावायला हवंस. तुझं आणि तुझ्या त्या मैत्रिणी तिच्याशी संबंध तोडलाय मी. का? का म्हणजे रोज रोज कटकट असायची तिची. नंतर नंतर मला असं वाटायला लागलं की हे असंच चालत राहिलं तर पुढे जाऊन परिस्थिती अजून वाईट होईल आणि ते मला नको होतं. होईल कारण मलाही हर्षदाला गमवायचं नाही. म्हणून मग मी विनयाला सांगितलं की मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस किंवा बोलूही नकोस. वहिनी, हर्षदा जर माझ्या आयुष्यात असेल ना तर मला कोणाची गरज नाही. असं खूप प्रेम आहे तिच्यावर. अरे मग हे जाऊन सांग तिला, कारण तिलाही आयुष्यात तुझ्याशिवाय कोणाचीच गरज नाही. आणि खरं सांगू आधी, तू खूप मोठ्या मनाचा आहेस आणि हर्षदा खूप भाग्यवान आहे की तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला. काय कसं वाटतंय? आंघोळ केल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय. अगं दिवसभर प्रवास केल्यानंतर थोडा थकवा जाणवणारच. थकले होते पण थकवा जाणवलाच नाही. का? का? आता एवढा हँडसम माणूस बरोबर असताना थकवा कोणाला जाणवणार? कुठे कुठे गेला होता तुम्ही? इथून आष्टीला आणि आष्टीहून परत येताना माझ्या हॉटेलवर. हॉटेलमध्ये? हो का? काय झालं? नाही, काही नाही. आर यू जेलस?
मी कशाला जळू? ते तर मला माहित नाहीये, पण जळण्याचा वास येतोय. सुष्मिता, शट अप यार. Sorry. I'm just joking. तुला सांगू का, तुझा हर्ष शहाण्या मुळासारखा पूर्ण रस्ताभर शांत बसलेला होता. खरंच? हो, तुझी शपथ. पण तरीही ते माझ्याशी खोटं का बोलले? सुष्मिता, ते नाटक बस झालं. मला ही परीक्षा नकोय. खूप त्रास होतो ग या सगळ्याचा. मी उद्या सरळ जाऊन त्यांना स्वतः जाब विचारणार आहे. मग उद्याच्या उद्या सगळं क्लिअर होऊन जाईल. काय खरंय आणि काय खोटं आहे ते. शारदा प्लीज, हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस. तू त्याला कुठलाही प्रश्न विचारणार नाहीयेस. तू जर का त्याला प्रश्न विचारला ना, तर तो काहीतरी बंडल मारून पुन्हा पुन्हा आपली बाजू सावरून घेईल आणि ऍज युजल तू त्याच्या बोलण्यामध्ये फसशील. नाही, आता आपल्याला त्याला वाचण्याचा चान्स द्यायचाच नाहीये. आता आता फक्त एक शेवटची टेस्ट, त्यानंतर कुठलाही प्रश्न नाही. आता डायरेक्टली चेक अँड मीट. दॅट्स इट. मग कसा शांतपणे झोपलाय? कोणी म्हणेल का यानंच काल गोंधळ घातला होता म्हणून? खरंच काका, याच्याकडे पाहून कोण म्हणेल की हा वेडा आहे म्हणून? नाही काका, वेडा नाही आहे तो. अस्तित्व हरवलेला कमनशिबी माणूस आहे. त्याच्या नशिबाने त्याला अशा वाटेवर आणून सोडलंय जिथून त्याला पुढेही जाता येत नाही आणि मागेही फिरता येत नाही. नेहा, नेहा, कसा आहेस तू? नेहा, शार्दूल. निहार. तुझं नाव शार्दूल म्हण. निहार. हे बघ, म्हण ना माझ्या मागे पुन्हा. तुझं नाव काय आहे? शार्दूल म्हण. म्हणून दाखव बाबांना. शार्दूल. शार हा, दू ल. गुड बॉय. पुन्हा एकदा म्हण. शार दू ल. नाही रे, नाही जमणार. फायनान्शियल मॅटर्स. अरे कसं आहे, माझ्या ताईसाहेबांकडनं जोपर्यंत बजेट पास होत नाही तोपर्यंत पैसे हातात पडत नाहीत. मग मला निघता येत नाही, कळलं का? तुम्ही जाऊन या ना. कोण कोण जाणार आहे? हां, शलाका पण येते. अच्छा, बघतो मी, काहीतरी करतो. ओके, नंतर कॉल करतो मी तुला. ओके, बाय बाय. कोणाचा फोन होता? माझ्या मित्राचा. कोण मित्र? पुष्पक. काय म्हणत होता पुष्पक? ते पिकनिकला चाललेत पंचगणीला. तू का नाही जात मग? माझ्याकडे पैसे कुठे आहेत? मी देते ना. आय मीन तुझे सगळे फ्रेंड्स चाललेत तर तुला पण जायला हवं है ना? आज काय झालं तुला? काय सकाळ सकाळ? शट अप. तसं नाही का,
आज एकदम प्रेम उफाळून आलं माझ्यावर म्हणून विचारलं मी. भाई बहन का प्यार उमडाया वगैरे वगैरे. काय काम होतं? तुला कसं कळलं? तुला पुरेपूर ओळखून आहे मी ताई. तू अशी उगाच पैसे वाटणाऱ्यातली वगैरे नाही आहेस. बोल, काय करू मी तुझ्यासाठी? सुष्मिता, मला सुष्मिताची सगळी माहिती हवी आहे. ती कोण आहे, कुठे राहते, काय करते. निरंजन, तिची कुंडली माझ्या समोर आणून फेक. मला माहिती करून घ्यायची, ती हर्षमध्ये इतकी काय इंटरेस्टेड आहे. एक हॅलो, हर्षवर्धन भोसले. कोण? कान फुटले काय? ऐकू येत नाही? हर्षवर्धन भोसले. हा 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 बोला बोला. ऑफिसमध्ये येऊन भेट मला ताबडतोब. हो पण कशाला? ते म्हणजे ते आल्यावर कळेल तुला. हॅलो. हाय, एकाच दिवशी एकाच वेळेला 2-2 झटके. कमाल आहे. काय बडबडतोयस तुझं, तुला तरी कळतंय का? कुणाचा फोन होता? हर्षवर्धन भोसलेचा. आज आत्ता ताबडतोब त्यांनी मला त्याच्या ऑफिसवर भेटायला बोलवलंय. तुला हर्षने भेटायला बोलवलं? कशासाठी? मला काय माहित. तुमच्या लग्नाची तारीख फिक्स करायची असेल बाबा. प्लीज निरंजन. अगं, आय एम नॉट जोकिंग. तू आता तयार हो लग्नाला. डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना. शांत हो हर्षदा. काय झालं? काय झालं? आय एम सॉरी. माझं चुकलं. काय चुकलं तुझं? मी उगीच संशय घेतला तुझ्याकडे. नाही ते बोलले तुला. आणि तू माझ्यासाठी विनयाची तुझी मैत्री सुद्धा तोडलीस आधी. का केलंस तू असं? कारण हर्षदा, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. हे तुला कळावं म्हणून. माझा एवढा विचार करतोस आणि मी फक्त त्रास देते तुला. खूप वाईट आहे आधी मी. तुला राग येत असेल ना माझा? नाही नाही, मला अजिबात तुझा राग येत नाही. मग तू तुझी मैत्री तोडू नकोस. मी कधी परत याविषयी काही बोलणार नाही तुला. हर्षदा, हे बघ, ऐक माझं. हे बघ, झालं ते झालं. विसर आता सगळं. नाही, तू विनयाशी जाऊन बोल. हा, तू तिला जाऊन. हर्षदा, प्लीज प्लीज. हे बघ, मी फार मोठ्या ह्याच्याने हा निर्णय घेतलाय. आता परत मला मागे फिरायला लावू नकोस. जे जोडले ते जोडलेलं राहण्यासाठी, जे तोडलंय ते तुटलेलंच राहू दे. माय लॉर्ड, जर एखादा माणूस आपल्या पुढ्यात एखाद्या बाईवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर कुठलाही सभ्य माणूस तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावेलच. आणि त्यात ती बाई जर आपली आई, बहीण किंवा बायको असेल तर त्याचा स्वतःवरचा ताबा सुटवू शकतो. आणि माय लॉर्ड, अशा मानसिक अवस्थेत जर कोणी कोणावर हात उचलला
तर तो गुन्हा ठरतो का? माय लॉर्ड, मी जे काही केलं ते माझा आणि माझ्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी केलं. सेल्फ डिफेन्स करत असताना चुकून त्या बंदुकीची गोळी सुटली. जी बंदूक मृत मोहनने माझ्या बायकोला संयोगितेला मारण्यासाठी आणली होती. त्याला मुद्दाम मारण्याचा माझा हेतू नव्हता माय लॉर्ड. माय लॉर्ड, जे काय घडलंय तो एक अपघात होता, गुन्हा नाही. माय लॉर्ड, माझी बाजू मी मांडलेली आहे. आता सगळं तुमच्या हातात आहे. एका चुकून घडलेल्या घटनेसाठी मला जबाबदार धरायचं की निर्दोष मुक्त करायचं, सगळं तुमच्या हातात आहे माय लॉर्ड. दॅट्स ऑल माय लॉर्ड. दॅट्स ऑल. काय? माझी बाजू मी बरोबर मांडली की नाही? ए, बेडी आहेस का तू? अगं, रडायला काय झालं? काही नाही. तुला काय वाटतं? मी ही केस जिंकू शकणार नाही? नाही, तुम्ही नक्की जिंकाल. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नक्की जिंकाल. हॅलो, काय म्हणताय? बसू शकतो ना मी? मस्त ऑफिस आहे हो तुमचं. वा, एसी पण आहे. मज्जा आहे का माणसाची? काही काम करत होतात का? डिस्टर्ब केलं नाही? डिस्टर्ब कसा करणार? तुम्हीच तर फोन करून बोलवलं ना मला. आओ आओ आओ, चाललात कुठे? एवढा तुमच्या एका फोनवर धावत आलो मी. निदान सांगून तरी जा, आज कशी काय आठवण आली साल्याची जिज्जाजी? काय म्हणालस? म्हटलं, आज कशी काय आठवण आली या साल्याची जिज्जू? साला, तुला सांगितलं होतं माझा पाठलाग करायचा नाही म्हणून. काय मी काय करतोय बकऱ्यासारखा? सॉरी सर, सॉरी. काय घेणार, थंड की गरम?
नाही सॉरी सर, मी चुकून थंड का गरम? काय नको सर, खरंच. काय करतोय सध्या माझा पाठलाग करण्याव्यतिरिक्त? काय नाही, काय नाही सर, चुकून त्या दिवशी मी तुमच्या मागे लागलो. मी आता परत नाही करणार. मला कळलंय व्यवस्थित. आई शपथ नाही करणार. अरे वेड्या, तू माझा पाठलाग करत होतास म्हणून नाही तुला मारलं मी. मग मला जिज्जा जी वगैरे म्हणायचं नाही, आणि ऑफिसमध्ये तर अजिबातच नाही. कळलं? गुड. आता तुझ्या मनात असा प्रश्न उभा राहिला असेल की मी तुला असं अचानक का बोलून घेतलं. का? कारण तू बिनकामाचा आहेस आणि माझ्याकडे खूप काम आहे. माझ्यासाठी काम करशील? काय? माझ्यासाठी काम करशील? हो.